काँग्रेस नेते राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलतायत। आता उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत। उद्धव यांनी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसला जवळ केलं। बाळासाहेबाच असते तर त्यांनी यांना जोड्यानं मारलं असतं, अशा तिखट शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। विरोधी पक्षांच्या काही नेत्यांचा सत्ताधाऱ्यांना केवळ बदनाम करण्याचा धंदा सुरू आहे। या निवडणुकीनंतर हे नेते राजकीयदृष्ट्या नेस्तनाबूत होणार आहेत, अशी टीका शिवसेना नेते उदय सामंत यांनी सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना केली। विरोधकांनी आतापासूनच आपल्या पराभवाचं काफर ओढणं सुरू केल्याचंही ते यावेळी म्हणाले। दोनच विषय घेऊन राज ठाकरे अनेक वर्ष महाराष्ट्रात राजकारण करतायत। त्यांच्या राजकारणाचा शेवट आता जवळ आलाय, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। तसेच ज्या विषयांवर ते कायमच बोलत आले आहेत तेच विषय कळव्यातल्या भाषणातही होते, म्हणून त्यांची एकही जागा निवडून येत नाही, असा घणाघातही जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलाय। राज ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या नावाची पहिली सुपारी दिली, यातच माझा विजय, असा खोचक टोला शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना दिला। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोप केलाय। आज चौथ्या टप्प्यात पुण्यात मतदान पार पडतंय, मात्र तत्पूर्वी शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून भाजपवर गंभीर आरोप केले जात आहेत।